मित्रांनो, जर पहिल्यांदाच तुम्ही आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवर आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून अशीच औषधांची व आरोग्यविषयक माहिती मिळत राहील. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं बी फार्म बॅचलर ऑफ फार्मसी पूर्ण झालेलं आहे असे विद्यार्थी एम फार्म मास्टर ऑफ फार्मसी करू शकतात. तर एम फार्म कोर्स काय आहे, किती वर्षांचा हा कोर्स आहे, कशा पद्धतीने एक्झाम होते, त्याशिवाय एम फार्म केल्यानंतर कोणते फायदे तुम्हाला होऊ शकतात, एम फार्मची ॲडमिशन प्रोसेस कुठल्या वेबसाईटवरती होते, अशा सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष करले. आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि जास्त वेळ न घालवता आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया. तर मित्रांनो, एम फार्म मास्टर ऑफ फार्मसी हा पीजी लेवलचा कोर्स आहे, अर्थात पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, पदव्युत्तर शिक्षण आहे, मास्टर लेवलचा हा कोर्स आहे. तर एम फार्मचं ड्युरेशन हे 2 वर्षाचं आहे. यामध्ये पहिल्या वर्षी तुम्हाला 2 सेमिस्टरला एक्झाम द्यावी लागते, प्रॅक्टिकल एक्झाम असतात. आणि जे सेकंड इयर आहे त्यामध्ये पूर्णपणे फुल टाइम प्रोजेक्ट असतो. आणि एम फार्मसाठी तुम्ही स्पेशलायझेशन वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये करू शकता, जसं की फार्मास्युटिक्स आहे, क्वालिटी अश्युरन्स आहे, इंडस्ट्रियल फार्मसी आहे, फार्माकॉग्नसी आहे, फार्मास्युटिकल ॲनालिसिस आहे. असे वेगवेगळे कोर्स आहेत. वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता. तर कोणता सब्जेक्ट बेस्ट आहे, कोणता सब्जेक्ट निवडावा याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आपण फार्मा ग्रेड बेस्टच्या माध्यमातून डॉक्टर भूषण राणे सरांची मुलाखत घेतलेली होती. तो व्हिडिओ मी आय बटनवरती लिंक देत आहे, तिथे जाऊन बघू शकता. नक्कीच हा व्हिडिओ मार्गदर्शन करणारा ठरेल तुम्हाला. तर एम फार्म 2 वर्षाचा कोर्स आहे. यामध्ये तुम्हाला एकूण 4 सेमिस्टर असतील. पहिल्या 2 सेमिस्टरला तुम्हाला पूर्णपणे थेअरी आणि प्रॅक्टिकल असेल, आणि पुढच्या वर्षी सेकंड इयरला पूर्णपणे तुम्हाला प्रोजेक्ट करायचा असतो, त्याचा थिसिस सबमिट करायचा असतो. तर अशा पद्धतीने एम फार्म कोर्स आहे. ज्यांना रिसर्चमध्ये खूप इंटरेस्ट आहे असे विद्यार्थी एम फार्मसाठी जाऊ शकतात. तर एम फार्मसाठी तुम्हाला जीपॅटची एक्झाम दिलेली असणं गरजेचं आहे. जीपॅटमध्ये नॉन झिरो स्कोअर असणं गरजेचं आहे. तुम्ही एम फार्म हे एम फार्मची ॲडमिशन प्रोसेस ही CET सेलच्या वेबसाईटवरती होत असते. महाराष्ट्रातील कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. जेव्हा ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल मी अपडेट करीनच. त्याशिवाय जे विद्यार्थी जीपॅट क्वालिफाय आहेत ते नायपरची एक्झाम देऊन नायपरमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. अनेक कॉलेजेसची स्वतःची एंट्रन्स एक्झाम असते, जसं की भारती विद्यापीठची स्वतःची एक ॲडमिशनची प्रोसेस होत असते. त्याशिवाय अनेक कॉलेज स्वतःची अशी एंट्रन्स एक्झाम घेतात, जसं की बिट्स आहे, त्याशिवाय भारती विद्यापीठ आहे, हे स्वतःची ॲडमिशन प्रोसेस घेतात. भारती विद्यापीठ पुणे स्वतःची वेगळी एक्झाम घेते. भारती विद्यापीठ जे बेलापूरला आहे नवी मुंबईमध्ये ते स्वतःची वेगळी एक्झाम घेत नसतं. फक्त पुण्याला जे भारती विद्यापीठचं कॉलेज आहे ते त्यांची स्वतःची एक एक्झाम घेत असतात. बाकी ॲडमिशन प्रोसेस आहे ते जीपॅटच्या गुणांवरून होत असे. CET सेलच्या वेबसाईटवरती ही ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होते. जेव्हा ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल तेव्हा मी नक्कीच अपडेट करेन. एम फार्म नंतर तुम्हाला रिसर्चमध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्कोप असतो. ज्या विद्यार्थ्यांना रिसर्चमध्ये इंटरेस्ट आहे ते एम फार्म करू शकतात. एम फार्म नंतर तुम्ही टीचिंगसाठी बी फार्मच्या कॉलेजवरती प्रोफेसर म्हणून काम करू शकता. आपण फार्मा ग्रेड बेटचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, डॉक्टर भूषण राणे सरांची मुलाखत घेतलेली होती. तो नक्की व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला हेल्पफुल ठरेल. खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. तर या पद्धतीने आपण एम फार्म कोर्स काय आहे याबद्दल सविस्तर माहिती घेतली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. ज्या विद्यार्थ्यांचं बी फार्म झालेलं आहे त्यांच्यासह शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती उपयुक्त ठरेल. आपला टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन करा, जेणेकरून वेगवेगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील. इंस्टाग्राम पेजला आपल्या फॉलो करा, डिस्क्रिप्शनमध्ये या सगळ्यांच्या लिंक आहेत. तुम्हाला माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा. पहिल्यांदाच आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवर आला असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच औषध आरोग्यविषयक आणि फार्मसी करिअर संदर्भातील माहिती मायबोली मराठीमधून मिळत राहील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.